प्रसून झाली. अरे वा. पण नामचेत मुलगा हरे महाराज सगळ्याला हंड बरोबर झाला. हंड वाढू नको असताना दारा नगरची बोलली. वा वा. अशा रूपाचा मुलगा हरे महाराज. आईना टाक टाकलेला खरा झाला बरं हात. लग्नाच्या आधी तिला मुलगा झाला. आता मोठं हकीकत ऐका. त्या मुलासंग तिचं लग्न कसं होणार महाराज? हो हो हा हा. म्हणून म्हणायचं हो. पण पहिला विचार केला महाराज. हा जर मुलगा मोठा झाला महाराज आपल्याला नवरा होईल. खरे म्हणून त्या महिला गावाची जरीचं पाताळ महाराज. हा हा. तर जरा पाताळ फाडो. वा वा. बाजार घराच्या बाळाच्या मध्ये गुंढाळा महाराज. आणि त्या घराचं भर जंगलामध्ये आणि त्या घराचे बांबूच्या बेटामध्ये टाकून दिले महाराज. हा हा. बाळाच्या गुंढळे महाराज नदीच्या कडेला गेली. बरे आणि ते बाग हे महाराज झाडी महाराज त्या झाडीमध्ये टाकून दिले. हा घटाची घट मालकीन बाई चला कविता ताई ना अखंड 50 रुपये दिले. अरे वा. पण 50 रुपये कोणाचा जीव कोण करता? ह्याच्यावर आम्हाला लांब आहे दर्शी. शैलेंद्र रासने कुठे काय काय शैलेंद्र रासनी रासनी शैलेंद्र रासनी म्हणलं मी. शैलेंद्र रासने जागे आहे का? आसनी अहो ते आसनी बसले उलटा कर लागेल नीट ते उठत नाही आता. शैलेंद्र आसनी बसलेले ते झोपलेले. मला रासनीच ऐकलं बाबाच्या याचे. हो आसने आसनी त्या कानाला बोळा दिला सकाळला. उठवा त्यांना उठवा तुम्ही बी या इकडं. हो आसने भाऊ तुम्हाला लॉटरी लागली 50 रुपयाची. बाई पण बाई सगळं करायचं आपल्याला सांगणार ते असल्या बावड्याला महाराज 50 वरती 100 रुपये द्यावा. नाही तर यांना कसा मानपान द्यायचा. त्यांना जागा होती असं नाही गं सई. कोण आडवा पडेला कुडला कोडला कुडला कोड पडेला कुडला कोडला कोडला कोड आडवा पडेला कुडला कोडला कुडला कोड पडेला कुडला कोडला कोडला कोड हे असले पाहुणा गं सई. कोण डोळे चुली तिथे काय कुठली बरं का ऐकू येत त्यांना वळवळ कर. हे असले पाहुणा गं सई. आहे का 100 रुपये आहे का? बँक बंद झाली. अय असलं आलाय बरं का? असले तर द्या नाही तर घ्या उसने. मला कोणतरी घ्या म्हणलं. कसा दिसायला मला कसं दिसतं बरं? दिसतो शेळ्यातलं बोकुड 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 शेळ्यातलं बोकुड 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 शेळ्यातलं बोकुड 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 शेळ्यातलं बोकुड 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 ईश्वराला जगायला काही सांग असले पाहुण्याला हाई असले पाहुण्याला हाई 100 रुपये द्यावा बाई. यांच्या जवळ पैसे नाही. हे पळून गेले बाई. यांच्या कमरला पिशी गडी माणसाने कमरला पिशी वापरायच्या कडे बाया माणसाने काय वापरायचं आधी विखरे मग वाटायचे का अंबाबाई अंबाबाई नरके काळो बाई ना नवसाला पावला केलं त्याची अंबाबाई अंबाबाई नवसाला पावला केलं राजी काळोबाई नवसाला पावला केलं. हो तुम्ही 50 रुपये दिले.
गेले पण ते डायरेक्ट फरार तर नाही झाले. फरारच व्हायला जिबती लाईट बोला, लावला बोला, बोला. अहो आता काय नाही म्हणेल पाहुणे या हा प्रकार झाला गाडी नाही का महाराज काय झालं बरं? ते माझा माझा बाबूच्या बेटामध्ये टाकून दिलं महाराज बाईला वाटलं हा. वाघ बदलाईन या बाळाला खाऊन जाईन महाराज हा मग कसं काय आपले संघ लग्न होणार पण झाली कथा इथं राहिली महाराज शाबास. मोठ्या घराजवळ वाघ झाला हे रामा अमर सिंग नगरी अंबर सिंग राजा राजे गरीब महाराज शेरा घाटाचे प्रधान हका मारी महाराज हा हा. पण त्या अंबर सिंग राजाला मुरबाड नव्हतं महाराज अरे शेरामध्ये त्या प्रधानाला बोलवून घेतले वा, वा. हे प्रधान बोला महाराज बोला. बरेचसे दिवस झाला आपण शिकारी करणं गेलो मी नाही मोगच गेलो होतो पुढं शिकारायला. नाही शिकारी करणं शिकार व्हय, मी म्हणलं शिकारायला म्हणले तुम्ही. म्हणून त्या प्रधानी हा सैन्य गोळा केले महाराज वा वा. म्हणून राजा प्रधान घोड्यावरती स्वार झाले ते हा. आणि त्या शिकारीच्या मार्गाने झाले कसे चालले. झाले कसे अरे जंगलामध्ये चालला महाराजांच्या बांबूच्या भेटातून घोडे झाले पण त्या ठिकाणी बाल रडू नाही महाराजा खरे त्या ठिकाणी. गव्हामध्ये पडलेले भाव ओ महाराज होय अहो इथं बाळ रडण्याचं. अरे नाही इथं बाळाला इथं जंगल आहे बर टहा 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 अहो, बाळ रडण्याचा आवाज येतो म्हणतो. असं मग पाहायला पाहिजे महाराज हा, हा. घोड्याच्या खाली उतरले आणि त्या म्हणाच्या आवाजाने त्या बाळाला गेले महाराज खरे म्हणजे माझं म्हणत झरीच्या पातळामध्ये गुंडळ्यांच्या गबळात पडलं होता महाराज अरे हे राजाने बाग घेतलं हा. शिकार बंद केली महाराज गरम झाला समजा. हे बाबा हा येणे म्हणला परत आपल्या शिकारीला जायचं नाही मागे जायचं महाराज महाराज हा आवाज जरीचा पातळाचा बाळ तर हे महाराज हो मोठ्या घरचा मुलगा दिसतोय बरं. अरे हे म्हणले हा जंगलात टाकून दिले काही असू महाराज हा बाळाला घरी घेऊन जाऊ. हो हो आपण जर त्याचे जरा- आई बाप आले हा. त्यांचं देऊन टाकू नाही तर तुम्हाला होईल. असं का हा म्हणून माग घेतोय महाराज परत माघारी घेऊन आपल्या बाजूला करणार महाराज खरे राजाला